नमस्कार अनुराधा. आज मला चांगली संधी आहे. हो, खूप दिवसांनी भेटतो आपण. खूप दिवसांनी. हो ना. Good afternoon, everyone. We are starting the program soon. We have muted all the participants to avoid the disturbance in the program. The program will be conducted in Marathi. Also, we have gone live. Over to Sanjay Zobekar. नमस्कार. आय थिंक बरेच पार्टिसिपंट जॉईन झालेत, पण अजून काही लॉग इन करतायत. आपण फक्त 2च मिनिटं वाट पाहू आणि त्यानंतर प्रोग्राम सुरू करू. नमस्कार. Am I audible? Yes. ओके. संतुलनच्या 10व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मी संजय जोगळेकर, संतुलनचा एक ट्रस्टी आहे. समाजात व्यसनाधीनता किशोरवयीन मुलांपासून ते प्रौढांपर्यंत झपाट्याने पसरत आहे. त्याची कारणे जाणून त्याचे निराकरण करण्यासाठी सर्वांचे सहकार्य हे आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून पाहता आजच्या कार्यक्रमात आपला सर्वांचा सहभाग अतिशय महत्वाचा आहे. सर्वप्रथम मी आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर आनंद नाडकर्णी आणि विशेष अतिथी अनुराधाताई करकरे यांचे स्वागत करतो. आजचे निमंत्रण स्वीकारल्याबद्दल आम्ही खरोखरच आपले खूप आभारी आहोत. आणि लवकरच आपल्याकडे संवाद साधण्यासाठी परत येईल. पुणे, मुंबई, नागपूर, सुरत, बडोदे, कोल्हापूर इथून बरेच आमंत्रित सामील झाले आहेत आणि बरेच लॉग इन पण करत आहेत. काही आमंत्रितांचे मला उल्लेख करावा असा वाटतो की जे संतुलनला त्याच्या प्रवासात मदत करत आलेले आहेत. बीके खरे अँड कंपनी या मान्यवन चार्टर्ड अकाउंटंट फर्मच्या मॅनेजिंग पार्टनर पद्मिनी खरे, महेंद्र सीआई या मल्टीनॅशनल कंपनीचे CSR टीम हेमंत शिंदे, अनूप मिश्रा, विनायक कडसकर आणि पंकज गोयल, महेंद्र फायनान्स या कंपनीचे श्री विशाल भानुशाली, खरे लिगल चेंबर्स याचे मॅनेजिंग पार्टनर अभिषेक खरे आणि कृष्णन शंकर, त्याचप्रमाणे पुण्याचे पवन खातवणे, डॉक्टर स्नेहल पडाळे, रश्मी नायर, ॲडव्होकेट श्री सुनील पाटील, डॉक्टर शिरीन तेलंग, पुण्याच्या रोटरियन वंदना दांडेकर, याशिवाय मुंबईचे मिसेस अँड मिस्टर आपटे, भाग्यश्री केळकर आणि दिनेश तोंडसे. याशिवाय संतुलनच्या कार्यात सतत सहभागी होणारे असे आमचे सगळे परममित्र सुनील पाटकर, डॉक्टर कामत, प्रसाद लेले, दिगंबर गावंडे, नुपूर अकोटकर, इंद्रजित देशमुख
आमचे चार्टर्ड अकाउंटंट संतोष पेठे, गौरी ढोले पाटील, नुपूर पवार, ज्योती सिंगकर, आर्किटेक्ट सायली अंधारे आणि सुनीता मंदाने यांचे पण मी स्वागत करतो. विवेकानंद केंद्राचे पण काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आणखीन विशेष उल्लेख म्हणजे बडोद्याच्या डेप्युटी मेयर श्रीमती नंदा जोशी पण जॉईन झाल्या आहेत. त्याशिवाय कोल्हापूरच्या प्रोफेसर डॉक्टर विशाखा आपटे, ज्या रोटरीच्या माध्यमातून समाजकार्य करतात आणि अनेक वर्षांपासून कॉलेजच्या विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त आयुष्य जगण्यास प्रवृत्त करतात, त्या पण सहभागी झाल्या आहेत. आपले मनपूर्वक स्वागत. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे एक वरिष्ठ अधिकारी, रिटायर्ड प्रेसिडेंट उदय फडके हे देखील जॉईन झाले आहेत. सर, आपले खूप खूप आभार. आता आपण हळूहळू कार्यक्रमाकडे वळूया. संतुलन हे एक रजिस्टर्ड पब्लिक ट्रस्ट आहे, जे व्यसनाधीनांच्या पुनर्वसनासाठी गेली 10 वर्ष काम करत आहे. मी आमचे फाउंडर ट्रस्टी विजय स्मार्ट, को फाउंडर शिल्पा स्मार्ट आणि इतर ट्रस्टी श्री दिलीप उपरे, प्रशांत पाटणकर, प्रसाद कानविंदे आणि रत्नदीप तमाने यांचे पण स्वागत करतो. तर आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. सर्वप्रथम मी द्विजय यांना विनंती करतो की त्यांनी गेल्या 10 वर्षाच्या प्रवासाविषयी आपले मनोगत व्यक्त करावे. ओव्हर टू यू द्विजय. द्विजयन. हॅलो, कॅन यू हिअर मी? हां. नमस्कार मित्रांनो, मी द्विजय स्मार्ट, संतुलनचा फाउंडर ट्रस्टी. संतुलन हे अल्कोहोल आणि ड्रग्ज या व्यसनाधीन व्यक्तींसाठीचे पुनरावसन केंद्र आहे. तुमच्यातील काहींना हे माहीत नसेल की मी देखील एक व्यसनी होतो. आज मी हे अभिमानाने सांगू इच्छितो की गेल्या महिन्यातच 5 मे रोजी मी व्यसनमुक्तीचे 25 वर्ष पूर्ण केली. कैलासवासी डॉक्टर सुनंदा अवचट आणि आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर आनंद नाडकर्णी यांची माझे जीवन घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 13 वर्ष मुक्तांगणमध्ये काम करून मला एक अमूल्य अनुभव मिळाला. त्यानंतर म्हणजे 11 जून 2011 रोजी पुण्यातील गोखलेनगर येथे 20-25 व्यसनाधीनांची फ्री ट्रीटमेंट विथ स्टे अँड फूड करण्यासाठी मी संतुलनची स्थापना केली. टिफिन पुरवून आम्ही निधी तयार केला. या प्रवासात माझी पत्नी शिल्पा हिने मला खांद्याला खांद्या लावून साथ दिला आहे. 10 वर्षात आम्ही 1500हून अधिक रुग्णांवर उपचार केले असून त्यांच्या अनेक यशोगाथा आहेत. त्यातील काही आमच्या वेबसाईटवर अपलोड केल्या आहेत. मी अशा परिस्थितींचा सामना केला आहे ज्याने माझ्या डोळ्यात अश्रू आणले आहेत, परंतु माझे सहकारी आणि हितचिंतकांच्या पाठिंब्याने मी उभा राहू शकतो. आता संतुलन येरवडा येथे शिफ्ट केले आहे. 70 रुग्णांना दाखल करून उपचार करण्याची आमची क्षमता आहे. रोजचे सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंतचे शेड्यूल आहे. आमच्या संस्थेचं जेवण आणि वैद्यकीय उपचार तसेच ग्रुप थेरपी, इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग, योगा आणि रिक्रिएशन याची व्यवस्था आहे. आम्ही अल्कोहोलिक अनोनिमस ह्या जगातील जागतिक संस्थेची कनेक्टेड आहोत आणि AAG विकली सेशन आमच्या इनहाऊस पेशंटसाठी घेतली जातात. आम्ही आज देखील 20-25 रुग्णांवर मोफत उपचार करत आहोत आणि इतरांकडून काही शुल्क घेतो. आमचे फंड्स शेवटी डोनेशन्सद्वारा पूर्ण केले जाते. आम्ही सध्याच्या कालावधीत देखील व्हर्च्युअल मीट्स करून समाजातील विविध गटांसाठी अवेअरनेस प्रोग्राम सुरू ठेवत आहोत. आमचा फोकस समाजातील इकॉनॉमिकल वीकर व्यसनींना ट्रीटमेंट देण्यावर आहे आणि राहील. आम्ही स्मॉल स्केलवर जुनी
वर्तमानपत्र डोनेशनच्या स्वरूपात घेतो. आमचे इन हाऊस पेशंट पेपर बॅग बनवतात आणि आमचे व्हॉलेंटियर्स त्या बॅग सामान्य किमतीला दुकानदारांना विकतात. यामुळे पेशंट्सना एक उपयोगी काम मिळेल. प्लॅस्टिक निर्मूलनाला सपोर्ट होतो आणि संस्थेला थोडीफार आर्थिक मदत होते. परिस्थिती सामान्य झाल्यावर येरवडा येथील सध्याच्या केंद्राजवळ आणखी एक केंद्र जोडून कार्य वाढवण्याचा आमचा प्लॅन आहे. प्रिव्हेन्शनवर फोकस ठेवून आम्हाला शाळांमध्ये मुलांसाठी, कॉलेज आणि BPO मधील तरुणांसाठी, कम्युनिटीजमधील जास्तीत जास्त अवेअरनेस प्रोग्राम सुरू करायचे आहेत. सुरुवातीला आम्ही पुण्यावर लक्ष केंद्रित करू आणि इतर जिल्ह्यातही या उपक्रमाची विस्तार करू. रिकवर्ड ॲडिक्टना नोकरी आणि सेल्फ एम्प्लॉयमेंटची संधी देऊन अर्निंग ऑपॉर्च्युनिटी देखील द्यायची आहे. या उपक्रमात अडचणी येतील आणि आपल्या आशीर्वादाने त्यांचे निराकरण देखील होईल. माझे मनोगत संपण्यापूर्वी मला माझा मित्र ट्रस्टी संजय जोगळेकर यांना कॉम्प्लिमेंट्स द्यायचा आहे. ट्रस्ट प्रोफेशनली हाताळणे, गव्हर्नमेंटच्या फायलिंग रिक्वायरमेंट्स वेळोवेळी पूर्ण करणे, अकाउंटिंग डिसिप्लिन आणि फंड मॅनेजमेंट, डॉक्युमेंटेशन आणि अवेअरनेस कॅम्पेनिंग सारख्या विविध उपक्रमांना प्रभावीपणे आकार देणे हे आम्हाला संजयने शिकवले. आम्हाला सुरुवातीला ते अवघड वाटले, परंतु नंतर सिस्टीम आणि गव्हर्नन्स पाळण्याचे बरेच फायदे समजले. आम्ही करत असलेली कार्यपद्धतीप्रमाणे सादर करून कॉर्पोरेट क्षेत्रातील CSR आणि अन्य इंडिव्हिज्युअल डॉनर्सचे दरवाजे त्यांनी संतुलनासाठी उघडले. यामुळे आर्थिक दृष्ट्या कमजोर वर्गाला कमीत कमी खर्चात उपचार देणे आम्हाला शक्य होते. शेवटी आपल्या सर्वांची आजची उपस्थिती आणि सातत्याने केलेल्या समर्थनाबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. ओव्हर टू संजय. थँक्यू विजय. तुम्ही अगदी थोडक्यात कार्याची छानच माहिती दिली. मी माझ्याविषयी जे बोललात त्याबद्दल मी इतकेच सांगू इच्छितो की आपल्या सर्वांवर समाजाचे एक ऋण असते आणि माझ्यावरचे जे ऋण आहे ते फेडण्याची तुम्ही मला एक सुंदर संधी दिली आहे. त्यामुळे खरं तर मी तुमचे आभार मानायला पाहिजे. असो, आता आपण डॉक्टर नाटकर्णींशी संवाद सुरू करू. पण त्याआधी मला एक कठीण कार्य करायचं आहे आणि ते म्हणजे डॉक्टर नाटकर्णी यांची थोडक्यात ओळख करून देणे. डॉक्टर नाटकर्णींची ओळख करून देण्यासाठी प्रोबेबली एक नवीन प्रोग्रामच करावा लागेल, पण मी त्यांची थोडक्यात ओळख करून देण्याचा एक प्रयत्न करतो. डॉक्टर आनंद नाटकर्णी हे एक लीडिंग सायकॅट्रिस्ट आहेत आणि ते गेल्या 3-4 दशकांपासून मानसिक आरोग्याबद्दल अवेअरनेस कॅम्पेन सातत्याने करत आहेत. ही संकल्पना त्यांनी जवळजवळ प्रत्येक सामाजिक स्तरावर नेलेली आहे. डॉक्टरांनी इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ किंवा IPH हे एक सोशल एंटरप्राइज 30 वर्षापूर्वी सुरू केले, जिथे आज 70हून अधिक सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात. डॉक्टर हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे फाउंडर ट्रस्टी आहेत. इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग व्यतिरिक्त ते अनेक सपोर्ट ग्रुप देखील चालवतात आणि एज्युकेशनल प्रोजेक्ट्सवर कार्य करतात. ते देशातील सर्वोच्च कॉर्पोरेटसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतात. युवा कलाकार, खेळाडू आणि गायकांना त्यांच्या परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशनसाठी पण सल्ला देतात. ते अनेक विषयांवर पालक आणि शिक्षकांच्या गटांना संबोधित करतात. डॉक्टर नाटकर्णींनी जिज्ञासा आणि वेद यासारखे कम्युनिटी प्रोजेक्ट्स महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये आयोजित केले आहेत. त्यांनी मराठीमध्ये अवॉर्ड विनिंग पुस्तके लिहिली आहेत आणि त्यांची काही पुस्तके इंग्रजीमध्ये तसेच ब्रेल भाषेतही भाषांतरित केली गेली आहेत. त्यांना मानसिक आरोग्य, साहित्य आणि नाट्यशास्त्रातील योगदानाबद्दल अनेक प्रतिष्ठित पुरस्कार आणि पारितोषिके मिळाली आहेत. आपण सर्वांनी
राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट देवराई पाहिला असेल. डॉक्टर नागकर्णी ते त्याचे क्रिएटिव्ह सल्लागार होते. वेगवेगळ्या विषयावरील त्यांच्या चर्चेच्या CD आणि DVD सर्वत्र उपलब्ध आहेत. मला वाटतं मी थोडे काही सांगितले, पण बरेच काही वेळेअभावी राहून गेले. तर आता आपण डॉक्टर नागकर्णींशी संवाद सुरू करू. आणि सर, आपल्यासाठी आम्हाला पुष्कळ प्रश्न आहेत. आपण स्वतःला अनम्यूट करा आणि प्रश्न सुरू करण्याच्या आधी आपल्याला काही संबोधन करायचे आहे का? जोगळेकर सर नमस्कार. आणि द्विजयन आणि संतुलनच्या सर्व कुटुंबाला माझ्याकडून आज खूप शुभेच्छा. 10 वर्षाचा पल्ला हा खूप मोठा असतो आणि पहिली 10 वर्षे घडणीची असतात कुठल्याही संस्थेच्या जीवनामध्ये. त्यामुळे हा 10 वर्षाचा पल्ला जेव्हा पूर्ण होतो त्यावेळेला एक गोष्ट आपल्याला स्पष्टपणे दिसते की आता ही संस्था काही बंद होणार नाही. उलट आता ह्या संस्थेची वाढच होईल, या संस्थेचा विकासच जास्तीत जास्त होईल. त्यामुळे 10 वर्ष या संस्थेने आपली मुळं समाजामध्ये पसरवण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल द्विजनचं, शिल्पाचं, त्याच्या सर्व सहकाऱ्यांचं हे फार मला अभिनंदन करायचंय. हा प्रवास मला अगदी जवळून पाहता आला, याच्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. द्विजनने जो उल्लेख केला तो त्याचा 25 वर्षाचा प्रवास मी पाहतो आहे. द्विजनचं लग्न ठरलं, लग्न झालं, त्याचं आणि शिल्पाचं जे पहिलं घर होतं तिथे मी गेलो होतो त्याच्या घरी. त्याची बाळं छोटी असताना परत गेलो होतो. तर या सगळ्या प्रवासामध्ये मला सहभागी होण्याचा, काठावरून का होईना पण सहभागी होण्याचा खूप चांगला अनुभव येत गेला. आणि द्विजन हा ऊर्जेचा धबधबा आहे आणि त्या ऊर्जेला कधी कधी वळण द्यावं लागतं, ते काम शिल्पा करते. तर त्यामुळे त्यांचं कॉम्बिनेशन चांगलं आहे. कारण नाहीतर ह्याला आवरायचं कसं हा प्रश्न असतो. इतकी त्याच्याकडे ऊर्जा असते की तो खळाळतच असतो सारखा. आणि त्याला जगातल्या कमीत कमी 9800 गोष्टी करायच्या असतात. तर त्या सगळ्या 9800 गोष्टींच्या मधून कोणत्या करायच्या 4 गोष्टी आहेत हे मला वाटतं शिल्पा आणि जोगळेकर सर तुम्ही सुद्धा बहुतेक त्याला सांगत असणार. आणि त्यामुळे त्याचा हा प्रवास खूप चांगला झालेला आहे. तेव्हा या निमित्तानं या दोघांचेही, आणि असं काम जे करतात कधी कधी मी पण करतो, तर अशा सगळ्यांचे सुद्धा या निमित्तानं आभार मानायला आपल्याला पाहिजेत. कारण हा एका व्यक्तीचा प्रवास म्हणून सुरू झाला द्विजनचा, मग एका कुटुंबाचा प्रवास, आणि मग हळूहळू हे कुटुंब आज वाढत वाढत त्याला संस्था रूप आलेलं आहे. त्यामुळं हा जो कारवा बनता गया आणि साथी मिलते गए अशा पद्धतीनं हा कारवा आहे. आणि व्यसनमुक्तीच्या या संपूर्ण प्रवासामध्ये आपल्याला अशा तऱ्हेच्या अनेक प्रयत्नांची खरं तर गरज आहे. म्हणजे आता मुक्तांगण सोबत काम करून मला 35 वर्ष, आता 29 ऑगस्टला होतील, त्या मुक्तांगण 35 वर्षाचं होईल. संतुलन 10 वर्षाचं झालं. आणि या क्षेत्रामध्ये आता काम करून मला जवळजवळ 40 वर्ष झाली. तर या सगळ्या प्रवासामध्ये असं लक्षात येतं की आपण संघटित काम केल्याशिवाय आपला सामाजिक ठसा आपण स्वतःचा टाकू नाही शकणार. म्हणजे व्यसनमुक्ती या क्षेत्राचा सामाजिक ठसा. आणि हे काम महाराष्ट्रात तरी करायला सुरुवात जी झाली ती मुक्तांगणच्या माध्यमातून झाली, असं आपण जर गेल्या या 40 वर्षाच्या इतिहासाकडे पाहिलं तर आपल्या लक्षात येईल. आणि नंतर त्या स्फूर्तीमधून अनेकांनी असे प्रयत्न सुरू केले. त्यातला द्विजनचा प्रयत्न आम्हाला खास महत्वाचा वाटतो. आणि या सगळ्या काळामध्ये म्हणजे तो माझा सहकारी असतानाच मुक्तांगणमध्ये तो खूप सिरियसली अभ्यास करायचा. त्याचे ग्रुप्स कसे घ्यायचे, पेशंटची कसं बोलायचं, ही अभ्यासू वृत्ती त्याच्यामध्ये आहे. शिल्पाने सुद्धा स्वतः
चा जो विकास करून घेतलाय, म्हणजेच तिनं जे प्रशिक्षण, तिचं शिक्षण पूर्ण करणं, या सगळ्या गोष्टी, संसाराच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून तिनं ज्या पद्धतीनं पार पाडल्या आहेत, त्यासाठी तिचंही जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे. तेव्हा संतुलनला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आता आपण गप्पांना सुरुवात करूया. धन्यवाद सर. आणि द्विजेंसाठी ऊर्जेचा धबधबा हा एक अतिशय सुंदर शब्दप्रयोग आपण केला आहे. आम्ही पण त्यापुढे लक्षात ठेवू. आणि आपण सांगितल्याप्रमाणे जर द्विजेंना 9800 गोष्टी करायच्या असतील तर आपल्या शब्दांची त्याला आठवण करून देऊ. तर आमच्या मनात खूप प्रश्न आहेत, त्यातले काही आम्ही आता विचारू इच्छितो. आणि पहिला प्रश्न असा आहे की या समाजात व्यसन हे अगदी धोकादायक वेगाने वाढत आहे आणि मुख्य करून तरुणांमध्ये वाढत आहे. दुसरा आमचा अनुभव असा आहे की समाज व्यसनाधीन व्यक्तींना एक व्हिक्टीम म्हणून नव्हे तर गुन्हेगार किंवा अडगळ म्हणून पाहतो. या संदर्भात व्यसनी आणि व्यसनाधीनता याविषयीचा आपला दृष्टिकोन समजावा. तुम्ही म्हणता जोगळेकर सर, ही गोष्ट खरी आहे की आपण हा आजार आहे असं पाहत नाही. म्हणजे अजूनही आपण मी मगाशी म्हणालो तसं 40 वर्षाच्या माझ्या वैयक्तिक अनुभवात हा स्ट्रगल सतत राहिला की लोकांचा या समस्येकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलावा. आणि अजूनही अनेक जण त्याच्याकडे आजार म्हणून पाहत नाहीत. अजूनही ते असं म्हणतात की या माणसानं स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतला, याला कसलं ट्रीटमेंट द्यायची, तर याला अगदी ठोकून काढा चांगला, मग सुधारेल. अशा तऱ्हेचे विचार अजूनही अगदी सुशिक्षित माणसांच्या मध्ये सुद्धा आपल्याला दिसतात. त्याचं कारण असं आहे की लोकांना असं वाटतं, म्हणजे समाजाला असं वाटतं की रे हा चांगला दिसतो तर आहे, आणि मग ह्याला गाढवाला समजत कसं नाही. आणि पहिल्याच वाक्यापासून त्या लेबलिंगला सुरुवात होते. कारण आपल्या आजाराचं जे मॉडेल आहे, डिसीज मॉडेल जे आम्ही ऍडिक्शनचं म्हणतो, त्याच्यामध्ये असलेलं जे क्रेव्हिंग आहे ते अदृश्य आहे. म्हणजे ते क्रेव्हिंग आहे ते विजेसारखं आहे. ते वर्तनाचा लाईट लागतो तेव्हा दिसतं, त्याच्या आधी वीज दिसत नाही. त्यामुळं आपण मग वर्तन आपल्याला ती व्यक्ती करताना दिसते, मग आपण म्हणतो की याने नको का आता स्वतःला सांभाळायला. त्यावेळी त्या व्यक्तीची अगतिकता ही आपण समजून घेत नाही. वैद्यकीय मॉडेल जे व्यसनाधीनतेकडे पाहण्याचं आहे, डिसीज मॉडेल, ते एकाच वेळेला व्यक्तीची अगतिकता समजून घेतं आणि त्याच वेळेला या व्यक्तीमध्येच असलेल्या सामर्थ्याचा जर त्या व्यक्तीला प्रत्यय आला तरी व्यक्ती त्यातून बाहेर पडू शकते हे पण सांगते. आणि हे या मॉडेलचं वैशिष्ट्य आहे की एकाच वेळेला त्या व्यक्तीला गुन्हेगार याच्यातून दूर करणं, पण त्याची अगतिकता समजून घेणं की त्याला त्याच्या गुलामीमुळे, शारीरिक आणि मानसिक गुलामीमुळे त्याची इच्छाशक्ती तोकडी पडलेली आहे. हे जे क्रेव्हिंग आहे ही आसक्ती आहे, ही काही फक्त आवड नव्हे. आणि ह्या आसक्तीच्या भोवती, त्या आसक्तीच्या समर्थनासाठी या व्यक्तीनं खूप सारे विचारांच्या तटबंद्या उभ्या केल्या आणि हा आजाराचाच एक भाग आहे. हे सगळं आपण ज्या वेळेला समजून सांगतो लोकांना तेव्हा हळूहळू कळतं. पण जसं लोक म्हणतात, आपण सगळे म्हणतो की द प्रूफ ऑफ द पुडिंग इज इन इट्स ईटिंग, तसं व्यसन मुक्त झालेल्या मंडळींच्या जीवन कहाण्या आणि त्यांचं पुढचं कर्तृत्व हाच खरं म्हणजे समाजाच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याचा सगळ्यात मोठा भाग आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मला फार चांगलं वाटलं मगाशी द्विजन म्हणाला की इकडच्या काही कहाण्या अशा रिकव्हरीच्या तुमच्या साईटवरती त्यानं टाकल्या. तर ह्या कहाण्या, अशा सारख्या कहाण्या, हेच अंजन आहे, हेच प्रबोधन आहे.
म्हणजे मी लेख म्हणा, पुस्तकं म्हणा, नाटक माझं गेट वेल सून हे माझ्या मुक्तिपत्रे या पुस्तकावरचं नाटक होतं, हे आपल्या व्यसनाधीनतेवरचं. हे सगळे प्रयत्न एका बाजूनं जनरल अवेअरनेसचे आहेत, पण दुसऱ्या बाजूनं आपल्याला उपचार सुद्धा तितकेच तगडे बनवणं आवश्यक आहे. आणि तुम्ही तरुण पिढीचा उल्लेख केला, त्याच्याबद्दल बोलतो आणि मग थांबतो, की तरुण पिढी जी आहे ही आज जास्त ससेप्टेबल का आहे असं आपण म्हणतो. कारण आजच्या तरुण पिढीच्या समोर सर्व क्षेत्रामध्ये खूप जास्त चॉईसेस उपलब्ध आहेत. जेव्हा जोगळेकर सर, तुम्ही किंवा मी, आपण लहान होतो त्यावेळेला कोणत्याच क्षेत्रात आपल्याकडे खूप पर्याय उपलब्ध नव्हते आणि आहे त्या पर्यायामध्येच आपल्याला भागवावं लागायचं. पण ज्या वेळेला अतिशय मोठ्या प्रमाणात कुठलाही पर्याय, म्हणजे मी साबण कोणता वापरावा या पर्यायापासून ते मी चहा कोणता घ्यावा आणि मी व्यसन कोणतं करावं या पर्यायापर्यंत इतके पर्याय उपलब्ध आहेत की पर्याय खूप उपलब्ध झाले की माणसामधली क्युरिओसिटी वाढते कोणत्याही क्षेत्रामध्ये. काही क्षेत्रामध्ये ती चांगली असते क्युरिओसिटी वाढणं, पण काही क्षेत्रामध्ये ही प्रयोगशीलता ही अनारोग्यकारक अशा सवयींना आमंत्रण ठरू शकते. त्यामुळे ते कारण मला दिसतं. आणि म्हणून when you have many choices, you need to educate people to discriminate amongst them. ते डिस्क्रिमिनेशन करणं आणि त्यावर आधारित वेगवेगळ्या अवेअरनेस किंवा जाणीव जागृतीचे कार्यक्रम करणं ही आपल्या समोरची फार महत्वाची आज एक महत्वाची गोष्ट आहे, संकल्पना आहे असं मला वाटतं. कारण आज त्यांना फक्त इन्फॉर्मेशन नको आहे. किती प्रकारची व्यसनं आहेत, त्यांचे काय परिणाम होतात हे तरुणांना त्यांच्या मोबाईलवरनं कळू शकतंय. त्यांना जे आपल्याला सांगायचं आहे ते हाऊ टू डिस्क्रिमिनेट बिटवीन चॉईसेस दॅट लीड यू टुवर्ड्स हेल्थ अँड द चॉईसेस दॅट लीड यू अवे फ्रॉम युअर हेल्थ, हे सांगणं ही फार गरजेची गोष्ट आहे. आणि त्यामध्ये आपल्याला समोर आलेली पिढी ही वेल इन्फॉर्म्ड आहे हे लक्षात ठेवायला लागतं. म्हणजे आता माझ्यासमोर कॅनॅबिस घेणारा जेव्हा पेशंट येतो तेव्हा तो ताबडतोब मला सांगतो की अरे युरोपामध्ये या देशांनी याला लिगल केलंय, अमेरिकेतल्या या स्टेट्समध्ये यांनी लिगल केलंय, मग मी हे घेतलं तर प्रॉब्लेम काय तुमचा. तर मग आपल्याला बिकॉज ही इज वेल इन्फॉर्म आपल्याला ती इन्फॉर्मेशन पर्स्पेक्टिव्ह मध्ये ठेवावी लागते. आणि ही इन्फॉर्मेशन म्हणून काय आहे आणि तुझं आणि त्या केमिकलचं नातं काय आहे या दोन गोष्टी वेगळ्या करून सांगाव्या लागतात. कारण नाहीतर तो युरोपियन युनियन आणि अमेरिकेच्या स्टेट्सनी केलेले कायदे हे तो त्याच्या वैयक्तिक वर्तनाच्या समर्थनासाठी देत असतो. तर याच्यामध्ये असलेली गॅप आहे ती त्या मुलाला सांगावी लागते. हे बदललंय बघा सेन्सिटायझेशन मध्ये सुद्धा. मी जेव्हा गर्दच्या कामाला सुरुवात केली 81-82 साली, तेव्हा लोकांना गर्द काय हेच माहित नव्हतं. म्हणजे त्यांना इन्फॉर्मेशन देण्यापासूनचा प्रवास होता. आता इन्फॉर्मेशन द्यायचा प्रवास तेवढा नाहीये तरुण पिढीला. त्याचं डिस्क्रिमिनेट कसं करायचं, अॅनालाइज कसं करायचं या चॉईसेसना, आणि प्रत्येक चॉईसच्या मागे असलेली किंमत काय आहे, प्राइस काय आहे, ती त्यांना समजावून सांगणं. त्यामुळे हा सगळा सेन्सिटायझेशनचा रोखही जो बदलतोय तो लक्षात घेणं ही सुद्धा तरुण पिढीच्या दृष्टीनं मला महत्वाची गोष्ट वाटते. जोगळेकर सर. आभार डॉक्टर नाडकर्णी. आय थिंक आपण अतिशय सुंदर विवरण केलं. एकतर म्हणजे व्यसनाधीनता हा आजार आहे हे फारच महत्वाची गोष्ट आपण सांगितली की जसं आपण एखादा फिजिकल आजार याच्यासाठी ट्रीटमेंट देतो त्याचप्रमाणे याला एक मनाचा आजार समजून ट्रीट करावा आणि हा असा का वागतो
असं म्हणण्यापेक्षा आपण काय केलं तर तो असं नाही बघण्यात, यासाठी काय करावं असा कदाचित दृष्टिकोन ठेवण्याची आवश्यकता आहे. आणि दुसरं आपण सांगितलं की मल्टिपल चॉईसेस, म्हणजे म्हणतात ना, एक प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी झालेला आहे आता. पण याच्यातून आणि आपण जे लिगलायझेशन ऑफ ड्रग जे म्हणताय त्याच्यातून मला एक प्रश्न की हे बरोबर आहे आणि आता अंमली पदार्थ लिगलाइज होतील असं दिसत राहिलं, हे कितपत योग्य आहे? या विषयी आपलं काय मत आहे? माझं त्याच्याबद्दलचं मत असं आहे की लिगलाइज काय गोष्ट होणार, तर दारूची आपल्या अधिक जवळची गोष्ट घ्या की चंद्रपूर जिल्ह्यामधली दारूबंदी आपल्या शासनानं दूर केली. म्हणजे अजून कॅनबिसच्या लिगलायझेशन तर लांब आहे, आपण आता आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातनं सुरुवात करू. तर आता अशा तऱ्हेचे सगळे पॉलिसी डिसिजन्स आहेत, हे अतिशय पॉलिटिसाइज्ड असतात. हे सांगायला काही तुम्हाला माझी जरूर नाही. आपल्याला माहिती आहे की या क्षेत्रातले डिसिजन्स हे किती राजकीय असतात, त्याच्यामध्ये किती जणांचे कुठल्या प्रकारचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले असतात आणि त्या सगळ्याला आपल्याला तोंड द्यायचं असतं. त्यामुळं तिथं काम व्हायला पाहिजे का, तर हो, तिथं काम व्हायला पाहिजे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो व्यसनाधीनतेच्या क्षेत्रामध्ये डिमांड रिडक्शन आणि सप्लाय रिडक्शन, तर ते जे काम असतं स्ट्रॅटेजीज, त्या सप्लाय रिडक्शनच्या स्ट्रॅटेजीज आहेत. सप्लाय रिडक्शनच्या स्ट्रॅटेजीज जर नीटपणे या पॉलिटिसायझेशनमुळे, इतर सर्व घटकांमुळे समजा त्या नीट होत नाहीयेत, म्हणजे सप्लाय रिडक्शन वरती आपला फार मोठ्या प्रमाणात बंधन नाही आहे, तर मग डिमांड रिडक्शनचे सगळे मार्ग असतात त्यांचं दुप्पट चौपट शक्तिमान होणं, हा तो बॅलन्स साधण्याचा महत्वाचा भाग राहतो. म्हणजे एक लक्षात घ्या की चंद्रपूर जिल्ह्यामधली दारूबंदी झाली ती फक्त सरकारने केलेली नव्हती, त्याच्यामध्ये जनसहभाग होता. त्या जनसहभागाला सुद्धा धाब्यावरती बसवून सरकार जेव्हा एखादी गोष्ट रिव्हर्स करतं, मग त्याच्या समर्थनार्थ तर कसं असतंय, आकडेवारी दोन्ही बाजूची असते. पण माझा त्यातला मुद्दा तो निर्णय बरोबर आहे का चूक आहे हा नाही आहे. माझा मुद्दा असा आहे की ऍडिक्शनच्या बाबतीमध्ये पॉलिटिसायझेशन हे राहणार. आपण जर डिमांड रिडक्शन मध्ये काम करत आहोत तर आपण आपली शक्ती 3-4 पटीनं वाढवली पाहिजे, तर कुठेतरी त्या सप्लाय रिडक्शन मध्ये ज्या गॅप्स तयार होतात त्याला आपण तोंड देऊ शकतो समाज म्हणून. त्यामुळे माझ्या दृष्टीनं हे असं आहे की आपल्यासारख्या संस्था, म्हणजे मुक्तांगण असेल, संतुलन असेल, यांचं काम जास्तीत जास्त वाढणं, फक्त उपचाराचं नाही तर प्रबोधनाचं सुद्धा, हेच याच्यावरचं एक उत्तर असू शकतं. सुंदर सर, आपण फारच छान एक्सप्लेन केलं. तर ह्याच्यातून मला एक आता असा प्रश्न पडतोय की अशा संस्थांना, मुक्तांगण असो की संतुलन असो, या संस्थांमध्ये एक स्ट्रक्चर्ड प्रोग्राम कसा असावा? मला वाटतं हा जो प्रोग्राम आहे, म्हणजे ह्याची सुरुवात काही प्रमाणात मुक्तांगणनं केली असं म्हणायला हरकत नाही, की त्याच्यामध्ये विविध अंग स्पर्श करणाऱ्या त्या व्यक्तीच्या, आणि मला वाटतं संतुलन मध्ये ती त्याच तऱ्हेची पद्धत आहे की त्या व्यक्तीच्या जीवनाची विविध अंग स्पर्श करणारे उपचार असले पाहिजे. ते उपचार एकाच पद्धतीचे नकोत. म्हणून मी त्याला असं म्हणतो की इट इज अ कॅफेटेरिया अप्रोच. कॅफेटेरियामध्ये खूप साऱ्या गोष्टी ठेवल्या आहेत आणि प्रत्येक गोष्टीची चव तुम्हाला मिळते, मग तुम्ही त्यातलं काय घ्यायचं ते ठरवा, तुमची डिश तयार करा. तर तशा तऱ्हेची उपचार पद्धती ही व्यापक असते आणि ती समावेशक असते असं मला वाटतं. म्हणजे आता द्विजन बोलत होता तसं त्याच्यामध्ये योगाभ्यास असेल आणि मीटिंग असतील आणि इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग असेल आणि ग्रुप थेरपी असेल, तर हो, हे सगळं असावं. म्हणजे आपल्याला जेवणामध्ये जर उत्तम ताट आणि सर्व चवी लागतात तर उपचारामध्ये का नकोत? त्यामुळे उपचार सुद्धा चवदार असावा
आणि उपचार हा सिंगल डिश नसून पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट असावं, कारण त्यामुळे विविध चवीच्या आणि विविध आवडीच्या लोकांना तुम्हाला त्याच्यात समाविष्ट करून घेता येतं. त्यामुळे उपचार पद्धती जितकी व्यापक आणि जितकी सर्वसमावेशक असेल तितके आपण जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचतो. आता याच्या विरोधात असं म्हणता येईल की काही काही पद्धती आहेत या विशिष्ट विचार पद्धतींवरती आधारित आहेत आणि काही काही संस्था तशा पद्धतीनेही चालतात. तर त्यांचं चालणं चुकीचं आहे का? तर नाही, मला तसं वाटत नाही का त्यांचं चालणं चुकीचं आहे. एका पद्धतीने किंवा फक्त एकाच उपचार प्रणालीवरती आधारित संस्था चालवणं याचेही काही ॲडव्हान्टेजेस असू शकतात की त्यामुळं आपण विचार बदलण्यावरती खूप जास्त भर देऊ शकतो. पण त्यामुळं आपला ज्यांच्यावरती प्रभाव पडतो ते लोक सुद्धा त्या वैचारिक प्रकृतीचे जास्ती मग टिकतात. व्हेअरएज व्यसनाधीन रुग्ण हा फक्त विचारप्रधान नसतो. त्यातले काही जण प्रामुख्याने विचारप्रधान असतात, काही प्रामुख्याने भावना प्रधान असतात आणि काही जण प्रामुख्याने वर्तन प्रधान असतात. तर अशा विविध व्यक्तिमत्वांच्या विविध सामाजिक गटांमधल्या मंडळींच्या पर्यंत आपल्याला जास्तीत जास्त पोचायचं असेल तर व्यापक आणि सर्वसमावेशक उपचार पद्धती जितकी असेल तितकी ती चांगली असं मला वाटतं. अतिशय सुंदर. आणि डॉक्टर नाडकर्णी, आपण उपचार किंवा आपण ज्याला नाहीतर मल्टीफॅसेटेड ट्रीटमेंट वगैरे म्हणू त्याला आपण पंचपक्वान्नांनी भरलेल्या ताटाची जी उपमा दिली ती मला फारच आवडली. अजून बरेच प्रश्न मनात आहेत, पण मी आता असं म्हणतो की जर पार्टिसिपंट्सना काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी चॅटबॉक्समध्ये टाकावे. मी आता अनुराधाताईंना पाचारण करतो की त्यांना एक थोडं संबोधन करायचंय आणि त्यानंतर आपण जसा नाडकर्णी सर आपल्याला वेळ असेल त्याप्रमाणे पार्टिसिपंटचे प्रश्न घेऊ. आभार. तर आता मी अनुराधाताईंची थोडक्यात ओळख करून देतो. अनुराधा करकरे या सोशल वर्कर आणि काउन्सिलर आहेत. गेली 30 वर्ष त्या या फील्डमध्ये आहेत. त्यांनी 16 वर्ष कृपा फाउंडेशन हे व्यसनमुक्ती केंद्र चालवलं आणि काही वर्ष HIV पॉझिटिव्ह मुलांबरोबर सुद्धा काम केलं. 3 वर्ष भारतीय विद्यापीठ सोशल वर्क डिपार्टमेंटमध्ये त्या शिकवतात. सेंटर फॉर ॲक्शन अँड रिसर्च अँड एज्युकेशन ही संस्था त्यांनी चालू केली आहे. त्या अंतर्गत बरेच उपक्रम त्या चालवतात, जसं की ज्येष्ठ नागरिकांसाठी रेनबो डे केअर सेंटर. हे एक वृद्धाश्रम आणि घर याचा सुवर्ण मध्य आहे. येथे साधारण 25 ते 30 ज्येष्ठ पुरुष व महिला येतात. याशिवाय ज्या सिनियर सिटीजन्सना डिमेन्शिया आहे त्यांच्यासाठी अनुराधाताई 2 वर्षापासून सेंटर चालवतात. ब्रेन हेल्थसाठी त्यांनी माइंड जिम नावाचा एक उपक्रम 3 वर्षापासून चालू केलेला आहे. त्याचप्रमाणे पुण्याजवळील एका खेड्यात सिनियर सिटीजन्ससाठी मोफत दवाखाना आणि मोफत औषधे देण्याचा उपक्रम पण त्या चालवतात. अनुराधाताई या वैयक्तिकरित्या REBT किंवा रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी त्या कार्यशाळा घेतात आणि बऱ्याच सामाजिक व एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये रिसोर्स पर्सन म्हणून जातात. त्या रोटरी क्लबच्या पीस फेलो आहेत आणि थोडेफार लिखाण देखील विविध माध्यमांमधून करत असतात. आता मी अनुराधाताईंना विनंती करतो की त्यांनी आपले संबोधन करावे. आपण स्वतःला अनम्यूट करा. ओव्हर टू यू अनुराधाताई. नमस्कार जुगळेकर, धन्यवाद. सर्वप्रथम डॉक्टर नाडकर्णींना माझा नमस्कार. द्विजेंचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. 25 वर्ष पूर्ण झाली. हे खूप काय म्हणतो कौतुकास्पद गोष्ट आहे आणि ती कशी झाली आणि त्याची मी साक्षी कशी आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे. पण तत्पूर्वी संतुलन नावाची संस्था 10 वर्ष चालवणं हा अजिबात म्हणजे अजिबातच खेळ नाही. हा एक सिरियस मॅटर आहे की विनामूल्य अशी संस्था 10 वर्षापर्यंत चालवणं ही खूपच मला असं वाटतं की अतिशय कौतुकाची बाब आहे.
की एकही पैसा ह्या व्यसनी माणसांकडनं न घेता, आणि व्यसनी माणसं आपण बघतो, मी पण त्याचा इतका अनुभव घेतला आहे की प्रत्येक वेळी ते किती मॅनिप्युलेटिव्ह असतात, किती प्रत्येक वेळी आपल्याला तोंडावर पाडू शकतात, आपल्याला फसवू शकतात. या सगळं असून सुद्धा द्विजेंनी ते काम केलंय आणि त्याची 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. याच्यासाठी त्याचं मनापासून अभिनंदन. आणि माझी आणि द्विजेंची ओळख ही म्हणजे मी मुक्तांगणमध्ये काम करत असल्यापासूनची आहे. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा कृपा फाउंडेशन चालवायला सुरुवात केली तेव्हा मला असं वाटलं की एक प्रोफेशनल लेवलवर आमची अतिशय चांगली दोस्ती होती. कारण काही आम्हाला अडचणी आल्या तर आम्ही एकमेकांकडे जात असू आणि आम्ही एकमेकांना पूरक असं काम करत असू. असं वाटतं की त्याचं तो प्रोफेशनल रिलेशनशिप बऱ्यापैकी मैत्रीमध्ये त्याचं रूपांतर झालं असं मला वाटतं. द्विजेंबरोबर जेव्हा मी बघते द्विजेंना किंवा हे करते तेव्हा माझ्या असं लक्षात येतं 2 गोष्टी खूप प्रामुख्याने त्याच्याजवळ आहेत. तो म्हणजे एक तो पर्सनल टच. तो जो काही व्यसनी लोकांबरोबरचा त्याचा जो पर्सनल टच आहे तो अतिशय महत्त्वाचा वाटतो मला. आणि त्याच्यामुळेच त्याच्याकडे येणारी लोक त्याला धरून आहेत सगळेजण. म्हणजे त्याच्या भोवती खूप असं पेशंटचा असा घराणा असतो. नाहीतर कुठेतरी कोणीतरी डायरेक्टर एका गुहेत जाऊन बसतो, तो ऍक्सेसिबलच नसतो, तो अप्रोचेबलच नसतो. तसं द्विजेंचं अजिबात नाहीये. तो ऍक्सेसिबल आहे, त्याचं टेबल सुद्धा इतकं मध्यवर्ती आहे की कोणीही येऊन त्याला सहज भेटू शकतं. हा एक त्याच्यातला प्लस पॉइंट आहे की तो इझी ऍक्सेसिबल आहे. आणि त्यामुळे त्याच्यावरचा विश्वास लोकांचा खूप जास्त आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जोगळेकर पण तिथे आहेत, ट्रस्टवरती आहेत, तर यांचा ट्रस्ट इतका ट्रान्सपरंट व्यवहार करतो हे पण मला खूप महत्त्वाचं वाटतं. जेव्हा आपण एखादी सामाजिक संस्था चालवतो तेव्हा ट्रस्टनी ट्रान्सपरंट असणं, त्याचे जे काही चढाव उतार आहेत ते प्रामाणिकपणे मान्य करणं, स्वीकारणं, मांडणं, हे पण मला असं वाटतं द्विजेंच्या संस्थेबाबत मला अगदी बोलावंसं वाटेल की या दोन्ही गोष्टी खूप भावणाऱ्या आहेत. त्यामुळे त्याच्याबरोबर आता सुद्धा मी आठवड्यातनं एकदा त्याच्याकडे जाते, पण तिथे काम करताना या प्रकारे मजा येते कारण त्याचा पर्सनल टच आणि त्याची ट्रान्सपरन्सी. तर द्विजेन, परत एकदा तुझं खूप अभिनंदन. आणि संतुलनला 10 वर्ष पूर्ण झाली आणि मला असं वाटत नाही की अशा संस्था वाढो, त्यांचा विकास हो वगैरे असं म्हणावंसं मनातनं वाटत नाही. पण दुर्दैव आहे आपल्या ह्याच्यात, कारण व्यसन एवढं मोठं आहे की अशा संस्थांची गरज आहेच आहे. नाहीतर एकदा मला आठवतंय की पु ल देशपांडे असं म्हणले होते की इथे एक मोठं कलाग्राम व्हावं. तसं मला पण असं वाटतं की सर्व संस्था थांबवाव्यात आणि तिथे एक छान कलाग्राम व्हावं. पण ते आता शक्य नाहीये कारण व्यसनाचं प्रमाण खूप वाढतंय. त्यामुळे उपचार देणं हे तितकंच जरुरीचं आहे. आता थोडंसं रिकव्हरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर मला सर्व व्यसनी मित्रांना मला असं सांगायचं आहे की रिकव्हरी हे जेव्हा ऑब्जेक्टिव्ह घेऊन तुम्ही काम करता किंवा एखादा उद्देश घेऊन तुम्ही काम करता किंवा रिकव्हरीच्या पाथवरती असता तेव्हा तुम्हाला हे बघायला पाहिजे की मी खालीलपैकी कुठल्या मोडमध्ये आहे. म्हणजे मी डिनायल मोडमध्ये आहे, मी नाकारतोय माझं व्यसन, का मी ॲग्रेसिव्ह मोडमध्ये आहे की त्याविषयी बोललं तर मला खूप आक्रमक व्हायला होत आहे, का मी आता बार्गेनिंग मोडमध्ये ठीक आहे, मी आता आठवड्यातनं एकदाच व्यसन करीन, आठवड्यातनं 2दाच करीन वगैरे या प्रकारचं मी काही बार्गेन करतोय, का मी डिप्रेशनमध्ये गेलोय की माझ्या हातात आता काहीच नाहीये अशी माझी अवस्था आहे, का त्या मी शेवटच्या अवस्थेला आलोय की मला आता ॲक्सेप्टन्स आहे. आणि ॲक्सेप्टन्स जिथे दिसतो, जिथे रियालिटी बरोबरचा झगडा, जिथे रियालिटी बरोबरचं भांडण कमी व्हायला लागतं तिथे खरं तर रिकव्हरी दिसायला लागते. आणि मला असं वाटतं की संतुलन काय किंवा रेनिसान्स काय, द्विजेंची संस्था तुम्हा लोकांना ॲक्सेप्टन्स पर्यंत आणण्यापर्यंत खूप मदत करते की तुम्ही हे स्वीकारा की तुमची रियालिटी काय आहे, त्याच्याबरोबर भांडू नका, त्याला नाकारू नका, पण ती स्वीकारा. आणि स्वीकारल्यानंतर तुमची रिकव्हरीची प्रोसेस जेव्हा चालू होते तेव्हा मग तुम्हाला कुठला प्रोग्राम तुमच्यासाठी आहे, म्हणजे तुम्हाला ए मीटिंग जास्त योग्य आहे का, काउन्सिलिंग जास्त योग्य आहे का, ग्रुप थेरपी जास्त योग्य आहे, हे तुमचं तुम्ही ठरवून त्यानुसार पुढे जा. तर ती रिकव्हरी आपल्याला दिसू लागते. आणि ही रिकव्हरी आपल्याला हवी असेल तर मला असं वाटतं
प्रोग्राम खेरीज, एक स्ट्रक्चर्ड प्रोग्राम खेरीज पर्याय नाहीये. म्हणजे अल्कोहोलिक्स अनॉनिमस हा सुद्धा एक प्रोग्राम आहे आणि तो योग्य पद्धतीने घेतला तर तिथे पण रिकव्हरी असते. पण जेव्हा आपण संस्थेतला स्ट्रक्चर्ड प्रोग्राम हे बघतो तेव्हा आपल्याला तिथली रिकव्हरी ही म्हणजे मला खूप वेळेला काउन्सिलर्स बाबत पण हे सांगावंसं वाटतं की बराबर त्यांच्या फॅमिली प्रॉब्लेम्सवरती येतात, बराबर त्यांच्या नोकऱ्यांच्या प्रॉब्लेमवरती येतात आणि ते सोडवायचा प्रयत्न करतात, पण मग हातातून रिकव्हरीचं ऑब्जेक्टिव्ह सुटून जाऊ शकतं. तर इथे मला असं वाटतं की या सगळ्या ह्याच्यात रिकव्हरीला प्राधान्य मिळालं पाहिजे, आपल्या व्यसनमुक्तीला प्राधान्य मिळालं पाहिजे असं मला तिथे आवर्जून सांगावंसं वाटतं. आणि ते संतुलन आणि रेनिसान्समध्ये त्याची सुरुवात तरी नक्की करून दिली जाते आणि त्यानुसार जर का आपण पुढे गेलो तर रिकव्हरी शक्य आहे असं मला वाटतं. आणि तिथला जो रिकव्हरीचा रेट हा वाढवता येण्यासारखा आहे असं मला नक्की वाटतं. तर हा जो काही सगळा प्रवास आहे आपला रिकव्हरीच्या बाजूनी जो काही आपला प्रवास चालू आहे सर्व व्यसनी लोकांचा, तर त्याच्यामध्ये द्विजेंचं कॉन्ट्रीब्युशन हे फार महत्वाचं आहे, मोठं आहे. आणि त्याला जर का सहकार्य मिळालं गेलं किंवा त्याला जर का व्यसनी माणसांकडून, त्याच्या वेलविशर्सकडनं, त्याच्या सारख्या वर्कर्सकडनं जर का सहकार्य मिळालं तर हा प्रोग्राम जास्त सशक्त आणि चांगला होऊ शकेल याची मला खात्री आहे. दुर्दैवाने काय आहे की आपल्याकडे सर्व व्यसनमुक्ती केंद्र, जसं डॉक्टर आता म्हणले की ते आपापले विचारधारा घेऊन चालवतात, पण तिथे कुठलाही स्टँडर्डाइज असा प्रोग्राम नाहीये. तर हा स्टँडर्डाइज प्रोग्राम होण्यासाठी सुद्धा असं वाटतं की सर्व व्यसनमुक्ती केंद्रांनी एकत्र येऊन एक स्टँडर्डाइज प्रोग्राम तयार केला तर ते पण जास्त चांगलं व्यसनी बांधवांकरता होऊ शकेल असं मला वाटतं. पुन्हा एकदा द्विजेन तुझे मनापासून आभार, अभिनंदन आणि अशीच तुझी वाटचाल चालू राहू दे. तुम्हा दोघांना आणि तुमच्या सर्व ट्रस्ट मंडळींना दीर्घायुष्य लाभो आणि असंच काम तुम्ही पुढे करत राहू ही माझी प्रार्थना आहे. त्यामुळे मला बोलायची इथे संधी दिली आणि द्विजेंबरोबर काम करण्याची संधी मला सध्या मिळतीये याबद्दल मनापासून मी त्याची आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद अनुराधाताई. आपण द्विजेंच्या कार्याबद्दल आणि त्याचप्रमाणे व्यसनाधीनता त्याच्यावरचे उपचार कसे असावे हे फारच सुंदर रीतीने आम्हाला समजवलं. तर चॅटबॉक्समध्ये प्रश्न आलेले आहेत, माझ्याकडे काही प्रश्न आलेत, पण वेळेच्या अभावी आम्ही सगळे घेऊ शकणार नाही, त्याबद्दल क्षमस्व. यातील काही प्रश्न मी आता विचारतो डॉक्टर नाडकर्णी. तर एक नागपूरहून मिलिंद साठे यांचा प्रश्न आहे की व्यक्ती व्यसनाधीन होण्यामागे पालकांचे अत्यंत व्यस्त आयुष्य आणि त्यामुळे मुलांकडे होणारे दुर्लक्ष हे इतर अनेक कारणांपैकी एक मुख्य कारण असू शकेल का? असू शकेल, पण हे जे दुर्लक्ष आहे ते भावनिक दुर्लक्ष जास्त असतं. म्हणजे आपण असं पाहतो की अनेक पालक असतात ते फार बिझी असतात, पण ते त्यांच्या मुलांकडे तरीही भावनिक दुर्लक्ष करत नाहीत. त्यामुळे आपल्याला महत्व कशाला द्यायला पाहिजे, तर भावनिक दुर्लक्षाला दिलं पाहिजे. मग आता तुम्ही मला म्हणाल की भावनिक दुर्लक्ष म्हणजे काय, तर मुलांच्या पिढीचे आणि मुलांचे व्यक्ती म्हणूनचे काही काही रेफरन्स पॉइंट्स असतात, ते पिढीचे असतात आणि ते व्यक्तीचे असतात. त्याच्याबद्दल बऱ्याच वेळेला असं बघतो की पालकांना उत्सुकता नसते आणि पालक ते रेफरन्स पॉइंट्स शेअर पण करत नाहीत, त्याबद्दल जाणून घेत नाहीत आणि त्या रेफरन्स पॉइंट्स बद्दल पालक मतं बनवतात. त्या तऱ्हेचं भावनिक दुर्लक्ष जास्त असतं. म्हणजे त्याचं उदाहरण सांगतो की समजा पालकांना हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिक आवडत असेल आणि त्यांच्या 16 किंवा 17 वर्षाच्या मुलाला आणि मुलीला वेस्टर्न म्युझिकच आवडत असेल, तर वेस्टर्न म्युझिक काय आहे, कसं आहे, याच्याबद्दल उत्सुकता निर्माण करून ते जाणून घेणं हे काम कमी पालक करतात. हे नुसतं ढॅंडण काय वाचते तर आम्हाला किती त्रास होतोय, म्हणजे तुम्ही काय केलं तर तुम्ही त्याचा एक रेफरन्स पॉइंट खोडून काढलात. तर महत्वाचं हे भावनिक दुर्लक्ष आहे.
तुम्हाला वेस्टर्न म्युझिक आवडावं असं माझं म्हणणं नाहीये, पण तुम्ही ते जाणून घेतलं, ती उत्सुकता दाखवली, तर समोरचा टीनेजर तुम्हाला सांगणार ना, बोलणार ना. मग तो आज वेस्टर्न म्युझिक वरती बोलेल, उद्या फॉर्म्युला 1 वरती बोलेल, परवा नेटफ्लिक्सवरच्या कुठल्या तरी सिरीज बद्दल बोलेल, नंतर गेम ऑफ थ्रोन्स बद्दल बोलेल. हे जे सगळे रेफरन्सेस आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे. ते माहिती नसले तर भावनिक दुर्लक्ष होतं, कारण संवाद होत नाही. त्यामुळे ही गोष्ट नक्कीच महत्वाची आहे. ती फक्त व्यसनाधीनतेच्या संदर्भातच नाही, तर एकंदरीतच पालक आणि मुलं यांच्या संवादाच्या दृष्टीने ही गोष्ट फार महत्वाची आहे. थँक्यू. आणि पालकांसाठी हा एक खूपच महत्वाचा संदेश आहे, भावनिक दुर्लक्ष करू नका. आणखीन एक प्रश्न आहे, गुडगावहून रोमेश कौल यांनी विचारलाय, इज द ॲडिक्शन बिगेस्ट इश्यू इन द रिलेटिव्हली रिच अँड द पुअर? व्हॉट डू द स्टॅटिस्टिक्स सजेस्ट? Yeah, the statistics suggest, at least in our country, that addiction is one of the most democratic diseases that we have. It can cross the boundaries of socio-economic hierarchy. It also has crossed the boundaries from metropolitan areas to tribal areas. Because essentially, addiction is an issue that deals with the part of the mind, the emotions which we call as very primitive emotions. And त्यामुळं those emotions are there irrespective of your status and all other differences that people will have. म्हणजे या ज्या प्रिमिटिव्ह आदिम भावना आहेत त्या सगळ्यांना आहेत हो. संताप सगळ्यांना येतो, डिप्रेशन सगळ्यांना येतं, भीती सगळ्यांना वाटते, गिल्ट सगळ्यांच्या मनात निर्माण होते. त्याचप्रमाणे याच तऱ्हेच्या भावनांची निगडीत आहे आपलं ऍडिक्शन. त्यामुळे ते सर्वत्र दिसणं हे बरोबर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सोशिओ इकॉनॉमिक आपल्याला भेद हे विलीन होतानाच दिसतात. असं या ऍडिक्शनच्या आजाराचं वैशिष्ट्य आहे. सॉरी, माझ्यामध्ये काही इथे टेक्निकल डिस्टर्बन्स आला होता. तर आता इथे विनय देशपांडे मुंबईहून त्यांचा एक असा प्रश्न आहे की द एफर्ट हिअर इज ट्रीटमेंट, हाऊ डज वन वर्क ऑन प्रिव्हेंटिव्ह? इट स्टार्ट्स विथ सोशल ड्रिंकिंग. युअर कॉमेंट्स प्लीज. So I think I spoke on the preventive aspect, my point about discrimination and developing perspectives regarding addictions rather than giving only information. So I think I dealt with that topic. But prevention is not a single page strategy. We will have to have different types of programs or preventive strategies for different strata of society. So it also has to be individualized. And what is very important is that the addiction related sensitization needs to be focused on or is to be a part of general mental health awareness also. It has to be a part of general adolescent sensitization program also. It has to be a part of life skills training also. So at multiple levels, we will have to develop strategies of preventive programs. थँक्यू व्हेरी मच. आता मला वाटतं मी फक्त एक आमचे सहयोगी सुनील पाटकर, पण यांनी प्रश्न नाही एक सूचनच मला वाटतंय की ते म्हणतायत की म्हणजे न्यूजपेपर्स किंवा अशा माध्यमात बऱ्याचदा व्यसनी व्यक्तींबद्दल उपहास केला जातो आणि त्यामुळे व्यसनी व्यक्तींच्या मनावर परिणाम होऊ शकतो. त्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा या असे प्रकार होऊ नयेत आणि अल्कोहोलिक अनॉनिमस AA बद्दल सकारात्मकतेने प्रचार व प्रसार होऊ द्यावा. बरोबर आहे, सहमत आहे. म्हणजे त्यात काहीच
तर सर आता वेळेच्या अभावी मी इतर प्रश्न घेऊ शकत नाहीये आणि इथे चॅटबॉक्सवर संतुलनसाठी आपल्यासाठी अनुराधाताईंसाठी अनेक कॉम्प्लिमेंट्स येत आहेत, त्या काही मी आता वाचून दाखवू शकणार नाही, तर त्याबद्दल क्षमस्व. तर आता आमचे एक सहयोगी भास्कर मोरे यांना 2 शब्द बोलायची इच्छा आहे. तर त्याआधी मी एक विशेष उल्लेख करू इच्छितो की आज पद्मभूषण डॉक्टर नंदकुमार लाड देखील जॉईन झाले आहेत. सर, आपले खूप खूप स्वागत आणि आपली आजची उपस्थिती ही आम्हाला आशीर्वाद स्वरूप आहे आणि आपला आशीर्वाद कायम आमच्या बरोबर असू द्या ही विनंती. नमस्कार डॉक्टर आनंद नाडकर्णी सर. नाडकर्णी सरांना बघून मला खूप आनंद झालेला आहे. खूप दिवसांनी आपण भेटतोय आणि तुमच्याबरोबर मी गेली 20-25 वर्ष काम करतोय आणि अजूनही तुमच्या सगळ्या विचाराचा प्रभाव माझ्यावर आहे. तसा तो द्विजनवर पण दिसतोय आणि आम्ही सगळे तुमचे चेले आहोत. गेली 10 वर्ष संतुलनचं काम मी स्वतः जवळून बघतोय आणि ह्या प्रवासामध्ये आपलं वेळोवेळी मार्गदर्शन आम्हाला मिळतंय. सरांनी नाडकर्णी सरांनी फार वाक्य बोलले, मला इन्फ्लुएन्स झालं त्याच्या बाबतीमध्ये की इन्फॉर्मेटिव्ह हा जो भाग असतो किंवा ज्यावेळेस आपण काउन्सिलिंग करतो किंवा कुठल्या ज्याच्यावर काम करतो त्यावेळेस सुरुवात आपल्याला इन्फॉर्मेटिव्हनेच करावी लागते, कारण पेशंट हा कुठलाही ओपनली तो ह्या गोष्टी स्वीकारत नाही. अशा वेळेस खूप अडचणी येतात ह्या क्षेत्रामध्ये काम करताना. सर, आपल्याला काय वाटतं? नाडकर्णी सरांसाठी माझा प्रश्न. हा प्रश्न ना, हो बरोबर आहे. आपल्याला काय करावं लागतं की त्या त्या व्यक्तीचे इन्फॉर्मेशनची लेव्हल वेगळी वेगळी असते. ते आपल्याला पाहायला लागतं आणि त्याच्याप्रमाणे कुठून सुरुवात करायची ते ठरवावं लागतं. आणि कधी कधी मी जसं मगाशी त्या कॅनॅबिसच्या मुलाचं उदाहरण दिलं की त्याची इन्फॉर्मेशनची लेव्हल खूप जास्त असते, पण त्या इन्फॉर्मेशनकडे कसं पाहावं हे त्याला समजत नसतं. तर आजकाल आपल्याला अशी पण मंडळी दिसतात की ज्याला इन्फॉर्मेशन आहे पण ती डिस्क्रिमिनेट करता येत नाही, निवडता येत नाही. तर तिथे आपल्याला पर्स्पेक्टिव्ह वरती जास्त काम करावं लागतं. पण तुझं म्हणणं बरोबर आहे की प्रत्येक पेशंटची इन्फॉर्मेशन लेव्हल असते, त्याप्रमाणे आपल्याला त्याच्याबरोबर जावं लागतं. दुसरा एक कॉमन भाग असा आहे की फक्त ऍडिक्शन इन्फॉर्मेशनच नाही, तुला तर माहितीच आहे, तू इतकी वर्ष आहेस की आपल्याला सायको एज्युकेशन सुद्धा खूप करावं लागतं. कारण मनाच्या संदर्भात सुद्धा अनेकांना फार जास्त माहिती नसते. विचार, भावना, वर्तन ही त्रिसूत्री कशी चालते हे सुद्धा माहिती नसतं. त्यामुळे आपल्याला एज्युकेशन हे अनेक अंगांनी करावं लागतं. हे ऍडिक्शनच्या क्षेत्रामध्ये काम करताना आपल्याला नेहमीच समजतं. येस, थँक्यू. थँक्यू भास्कर. येस, आता आपली वेळ देखील संपत आलेली आहे आणि आपल्या प्रमुख पाहुण्यांना तसंच विशेष अतिथींना इतर कमिटमेंट्स देखील आहेत. आपण सर्व पार्टिसिपंट्सनी 1 तास काढून जो आमच्यासाठी वेळ दिला त्याबद्दल मी आता एक ट्रस्टी प्रसाद कांदिंडे यांना आभार प्रदर्शन करायची विनंती करतो. प्रसाद, तुम्ही स्वतःला अनम्यूट करा. जरा मोठ्याने बोला. यू आर, बट आय थिंक यू हॅव टू स्पीक लाउडली. हॅलो प्रसाद, तुम्हाला मोठ्याने बोलावं लागेल, नीट ऐकू येत नाहीये. व्हेरी व्हेरी गुड इव्हनिंग टू एव्हरीवन. गुड, आवाज आता माझा? आता येतोय. मी प्रसाद कानविंदे, मी संतुलनचा एक ट्रस्टी आहे. सर्वप्रथम मी आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर आनंद नाडकर्णी सर आणि करकरे मॅडम यांचे अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरणादायक मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप आभार मानतो. यापुढेही तुमच्या मौल्यवान मार्गदर्शनाची आम्हाला कायम गरज राहील. आपण सर्वांनी खूप मोठ्या संख्येने भाग घेऊन आजचा कार्यक्रम खूप यशस्वी केला, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. भविष्यात आपला पाठिंबा असाच आमच्याबरोबर ठेवा आणि आम्हाला मोटिवेट करत राहा ही विनंती आहे. 10 वर्षापासून संतुलन जे काही करू शकलंय ते आमचे काउन्सिलर्स, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ यांच्याशिवाय शक्य नव्हतं. तर मी त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. डॉक्टर दीक्षित,
सायकियाट्रिस्ट डॉक्टर कराडे, ग्रुप थेरपिस्ट डॉक्टर माधवी साळुंके मॅडम, काउन्सिलर भाविका जैन, सतीश कामत सर, भास्कर मोरे सर, संजीव जोशी सर आणि आम्हाला सातत्याने कामात मदत करणारे विनायक वैद्य सर, राहुल शेडकर साहेब, सूरज भटका सर, संदीप चव्हाण, सुनील परांजपे, राहुल कांबळे, राजन, या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. सगळ्यात शेवटी आजच्या कार्यक्रमाचं खूप उत्तम प्रकारे सूत्रसंचालन आणि आयोजन केल्याबद्दल मी संजय सरांचे खूप मनापासून आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम इथे संपला अशी मी घोषणा करतो. यापुढेही आमच्या कार्यक्रमांबद्दल आपल्याला वेळोवेळी सूचना देत राहू. धन्यवाद. धन्यवाद. आता आजचा कार्यक्रम संपला आहे. आपण आता लॉग ऑफ करू शकतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. Thank you everyone. Thank you. थँक्यू विजय सर. थँक्यू. Thank you. Thank you. बऱ्याच कॉमेंट्स येत आहेत. सर्वांना खूप खूप धन्यवाद. Congratulations, Dvijen sir. Thank you. थँक्यू वृषाली मॅडम. Thank you. धन्यवाद. Thanks, Vijanji, and congratulations. Thank you, Sanjay. Thank you. Thank you. Heartiest congratulations to you and Shilpa madam. Thank you, Colonel Sahib. Very interesting. Very nice. संजय थँक्यू. खूप छान राहिला प्रोग्राम. Thank you, Tai. Zabadekar Sahib, this is Dr. Lad. Appreciate your invitation. It was extremely good program, very exciting, and I am grateful to both the speakers for their outstanding work. I think this should form a television program. That will be the ideal, because हा फार मोठा इश्यू आहे सध्या समाजामध्ये. फार मोठा इश्यू आहे. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद. अत्यंत चांगला झाला सर कार्यक्रम. Thank you. राहुल काय बोलतोय? राहुल काय बोलतोय? चांगला झाला कार्यक्रम. Thank you, Rahul. Thank you. धन्यवाद. Thank you, Bhavan. Thank you. चला थँक्यू. Thank you, everybody. Thank you. Yes. Goodbye. Yes. Thank you. See you again. थँक्यू. अभिनंदन सर, अभिनंदन. छान झाला कार्यक्रम. थँक्यू सर. छान कार्यक्रम झाला.